राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्यानंतर छावाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत विजयकुमार घाडगे पाटील हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। आता ते उपचार घेत आहेत अपोलो हॉस्पिटलमध्ये लातूरच्या। आपण जर पाहिलं तर ही जी घटना आहे ते कृषी मंत्रींचं जे काही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी म्हणून विजयकुमार घाडगे पाटील आले होते आणि त्यानंतर हा हल्ला झालेला आहे। काय घटना घडली होती? काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब लातूरला आले होते आणि राज्याचे कृषी मंत्री या अगोदर सुद्धा शेतकऱ्यांना माजोरा शेतकरी असं त्यांनी शब्द वापरला होता आणि शेतकरी कर्ज घेतो आणि मुलाबाळांचे लग्न थाटात करतात आणि पुन्हा कर्जमाफी मागतात अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य शेतकऱ्यांच्या बाबतीत कृषी मंत्र्यांनी केलं आणि परवाला तर कहरच केला। चक्क ते राज्याच्या विधानसभा सभागृहामध्ये विधिमंडळ सभागृहामध्ये रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ आला। आम्ही त्याचा निषेध म्हणून ज्या पक्षातून त्यांनी आलेले आहेत त्या पक्षाच्या अध्यक्षाकडे आम्ही मागणी मांडायला गेलो होतो की बाबा अशा चुकीच्या व्यक्तीला त्या पदावरती ठेवू नका। राज्यातला हा शेतकरी या पदाकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतो आणि असे जर लोक तुम्ही रमी खेळणारे लोक जर त्या ठिकाणी पदावर बसवत आहात तर शेतकऱ्यांना न्याय कोण देणार आहे? आणि ते सभागृह एवढं महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणाहून कायदे तयार होतात, जनतेचे प्रश्न सोडवले जातात, एक पावित्र्य त्या सभागृहाचं राखलं पाहिजे। आम्हाला वाटलं बा तुम्ही ह्या पदावरून त्यांना हटवा आणि त्यांना पत्तेच खेळायचे आहेत, रमीच खेळायची आहे तर आम्ही तुम्हाला ही पत्ते आणून आम्ही प्राथमिक स्वरूपात त्या ठिकाणी प्रतिकात्मक पत्ते दिले आणि त्यांना द्या, त्यांना पदावरून रिक्त करा आणि त्यांना घरी पाठवा, घरी खेळायला सांगा। परंतु तुम्हाला लाखो लोकांनी निवडून दिलेलं आहे, तुम्हाला त्या पदापर्यंत पाठवलेलं आहे आणि त्या पदाचा अवमान तुम्ही करताय। एक प्रकारे शेतकऱ्यांची तुम्ही थट्टा करतायत, शेतकऱ्यांच्या त्या पदाची, कृषी मंत्री पदाची अशी भूमिका मांडली। तटकरे साहेबांनी ती पूर्ण ऐकून घेतलं। बाजूला माजी मंत्री संजय बनसोडे होते, बाबासाहेब पाटील होते, सगळेच होते आणि त्याच्यानंतर मी खाली निघून आलो रेस्ट हाऊसच्या। दुसऱ्या रेस्ट हाऊसला मी जाऊन माझे सहकारी आमचे लातूरचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे होते, त्याच्यानंतर माझे काही सहकारी होते, आम्ही सगळेजण तिकडे बसलो। तिथं बसल्याच्या नंतर माझी पत्रकारांसोबत चर्चा सुरू होती, आमच्या कार्यकर्त्यासोबत माझी चर्चा सुरू असताना अचानक 50-60 लोकांचा क्राऊड त्या ठिकाणी आला आणि त्यांनी आमच्या नेत्याला तू असं बोलतोस, आमच्या नेत्यावर तू पत्ते हिबाळतो, पत्ते फिरकावतो। अरे म्हणलं बाबा मी पत्ते फिरकावले नाही, ते अचानक आले आणि ते मारायला चालू केलं। एवढं मारलं की आम्हाला सत्तेचा माज काय असतो तो त्यांच्या त्या राष्ट्रवादीच्या गुंडाकडून पाहायला मिळाला। आम्हाला अशी शंका आहे, पुन्हा मी माहिती घेतली बाबा ही मी तिथून आल्याचे निवेदन देऊन आल्याच्या नंतर अर्ध्या तासाने ते लोक माझ्याकडे आले। म्हणजे त्यांची आणि तटकरे साहेबांची चर्चा झाली, चर्चा झाल्याच्या नंतर तो प्री प्लॅन केला त्यांनी। मग ह्यांना उत्तर काय द्यायचं तर ह्यांना लाताबुक्यांनी उत्तर द्यायचं ह्यांनी ते ठरवलं। अहो जर या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं नाही, निवेदन द्यायचं नाही, तुम्हाला सभागृहात पत्ते खेळणारा मंत्री चालतो आणि आम्ही तुम्हाला प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून पत्ते भेट दिले तर तुम्हाला एवढी मिरची झोंबायला लागली आणि असे नालायक मंत्री तुम्ही तिथं सभागृहात बसवणार पत्ते खेळणारे। म्हणजे सूरज चव्हाण आणि सुनील तटकरे यांनी प्री प्लॅनड तुमच्यावर हल्ला केला? हो, प्री प्लॅन आहे। सुनील तटकरेंनी त्याला सांगितलं तुझ्या जिल्ह्यात मी आलोय आणि तुझ्या जिल्ह्यात इथं असं होतं, त्याचा इगो जागा झाला त्या तो सूरज चव्हाण आणि त्यानं तो प्रयत्न केला आमच्यावरती, म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीनं मारहाण केली। तरी पण आम्ही खचून न जाता शेवटी शेतकऱ्यांची बाजू लावून धरणार, माझा जीव जाईल परंतु शेतकऱ्यांची बाजू सोडणार नाही। कॅमेरामन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।